हे जीवावी माझी आस, हे जीवावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकवून ते हरी, संत संग सर्व काळ किंवा संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान, पंढरीचा वार करी, वारी चुकवून दे हरी विठ्ठल विठ्ठल. लोकाभिराम रणदिंगनिरं प्रजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजव मातुल्यवेगं जितेन्द्रबुद्धिमतां वरिष्ठं, वातावनयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगलभवन मंगलहारी, द्रवभुजो दशरथाजिरविहारी, सियाराम में जब जुग पानी, समचरण सरोजम साधनिलाबुदनं, जगनवित पाणी मंडनं मंडनं, तरुण तुलसीमाला कंदे कंजनेत्रं, सदैव विठ्ठल चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरपुंडरीकाय दातो मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमनन्तकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. दुसरे चरण संतांचे त्यांची कृपा नाही कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस वेदात्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवधारी जोजे जयांची केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरुंचे ते नमस्कार यात. ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह अनुराग पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास म्हणून यास पुरवावी आता भिनव भाग विलासिनी जे चातुर्य यथार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कार माझा हृदय सद्गुरु जेने तारिनो संसार पुरो म्हणून विशेषात्यादरो विवेकावये सेवेला गे सेवक मला असं एक तुम्हाला विनंती करायची लगोनिया पाया विरमितो तुम्हाला करटली बोल मुखीना विठ्ठल विठ्ठल मनावेलो वेला जेव्हा जेव्हा भगवान परमात्म्याचं भजन होईल आपण वारीला आलो मुखाने विठ्ठलाचं भजन म्हणायचं आहे हाताने टाळी वाजवायची विठ्ठला विठ्ठला नाहीतर आज आहे एकादशी मला असं वाटतं कीर्तन जर रात्रभर चाललं तर हरकत नाही चालेल चालेल टायमाचा लिमिट आहे प्रस्तुत प्राप्त काल प्राप्त समय प्राप्त घटिका कीर्तनारूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम परिहार देणं वक्त्याचं अर्थ कर्तव्य असून आजची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराला आमंत्रित केलं श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ धामणदेवी पंचक्रोशी त्यांचे सहकारी असतील तसेच त्यांच्यामध्ये एकरूप झालेले आमचे सद्गुरु कृपा भजन मंडळ मुलुंड पूर्व 12व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आमचे हृदयस्थान आणि व्यक्तिपरायण संजय बाबा वैकीचा मला फोन आला की महाराज सेवा करा तुम्ही कालची तारीख खाली होती आजची तारीख खाली होती म्हणजे कुठली तारीख घेता म्हटलं बाबा मी एकादशीला आहे एकादशीच द्या आणि एकादशीचा कार्यक्रम माझ्यासारख्या पामराच्या पत्रात पडलं मी माझ्यासारख्याला परम भाग्य समजतो विठाला आजच्या निरूपणासाठी कीर्तनासाठी चिंतनासाठी निवडून घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे कळस पाचव्या वेदाचे निर्माते आपण ज्यांना संबोधतो असे जगद्गुरु तुकोबार आहे अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे तुकाराम महाराजांच्या गाथातला आहे 4 चरणाचा आहे आजचा मला वाटतं कालपासून कीर्तनाची सेवा चालू झाली विचार पडला अभंग घेऊ कोणता कारण मी काही मोठा कीर्तनकार नाहीये तुमच्या मधलाच एक लेकरू आहे आणि मी कुठे शिकायला आज मला आशीर्वाद देण्यासाठी आमचे ते शरद बाबा म्हात्रे डोंबिवली दातिवलीवरून आले मला माहित नव्हते ते येतील त्यांनी आमच्यासारख्या उभं करावं या व्यासपीठावरती आणि म्हणावं की इथून आम्हाला काय करा शिव्या घाला पण इथून कोण शिव्या देतील का ही नारदाची गादी आणि अशाच बोलावणारे माझे जगद्गुरु तुकोबार आहे माझे ज्ञानोबा माऊली माझे सद्गुरु माऊली आणि आज आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी निवडून घेतलेला अभंग देहूचे जगत मान्य जगतवंद्य माऊली महाराष्ट्र जगद्गुरु तुकोबार आहे अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे आजचा दुसरा दिवस आणि म्हणून मी मागणी पण अभंग
हा निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबा आहे. बघा बघा गोड आहे. थोडा पुढे मी जाऊन तुम्हाला व्यवहाराचं ज्ञान सांगेल. तुकाराम महाराज म्हणतात, ह्याची व्हावी माझी आस. शास्त्रामध्ये याला आवाज हे वाचतं ना, याला म्हणतात आस. कुठेतरी आस लपलेला आहे आणि म्हणून तो ध्वनी आवाज निघतोय. आस, आवाज, इच्छा. ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. बघा खूप मोठी गंमत आहे. कोण मागणं मागताय? जगद्गुरु तुकोबा आहे. सगळ्यांना ज्ञात आहे. माझ्या सकट, श्रोत्यांना सकट, मृदुंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, सगळ्यांना माहित आहे तुकोबा आहे कोण आहे ते. आणि ते तुकोबा आहे पंढरीशी पांडुरंग परमात्माकडे दान मागतायत. ह्याची व्हावी माझी आस. हे देवा, हे पांडुरंगा, माझी एवढीच इच्छा आहे. काय? मला जर तुम्ही जन्माला घातलात ना, मला माझी एवढीच इच्छा आहे, एवढीच माझी आस आहे. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास झालो पाहिजे. परत पुढे या. मग काय? बरं ठीक आहे, तुला जन्म दिला, तू आमचा दास झाला, मग काय करशील? तुकोबा आहे. भगवान पांडुरंग परमात्माचा तुकोबाचा संवाद चालू आहे. पांडुरंग परमात्माकडे, पांडुरंग परमात्मा तुकोबा म्हणतो, तुकोबा मागा. पण तुकोबा म्हणतात, काही मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत असे. आमच्या घराण्याला मागण्याची रीत नाहीये पांडुरंगा, नाही. काय करशील? फक्त काय? जन्मोजन्मी तुझा दास झालो पाहिजे. बरं ठीक आहे. दुसऱ्या ध्रुवपदामध्ये म्हणतात, काय म्हणतात? ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, वारी पंढरीचा वारकरी झालो पाहिजे. आणि वारकरी झाल्यानंतर ती वारी कधी चुकता कामा नाही. शब्द समजण्यासारखे आपल्याला. मग तिसऱ्या चरणामध्ये तुकोबा आहे, संतांची संगत म्हणतात. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा सुकाळ. शब्द एकच आहे, अर्थ एकच आहे. मग काय म्हणतात? की संतांची संगत प्राप्त व्हावी एवढीच माझी इच्छा आहे, एवढीच माझी आस आहे. पण पुन्हा शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात की काय झालं पाहिजे? चंद्रभागे स्नान, तुका मागे ह्याची दान. विठ्ठला व्यावहारिक दृष्टिकोनातून मागण्याचे अनेक मुद्दे आहेत आणि परमार्थिक दृष्टीतून स्वतःसाठी मागणारे आपण आहोत. स्वतःसाठी आपण मागतो, परंतु आपल्यासाठी जे मागतात ना त्याला संत असं म्हणतात. माऊली महावश्य ज्ञानोबाने आपल्यासाठी काय मागितलं? अत विश्वात्मके देवे येणे वागेत तोषावे, तोषोनी मजदावे प्रसारे. जे खळ लोक असतील ना, खळांचे व्यक्ती, त्यांना सत्कार्याला लावा. कोण म्हणतात? माऊली महावश्य ज्ञानोबा आहे. अनेक संतांचे आपण उदाहरण दृष्टांत बघायला गेलो, अभंग बघायला गेलो. अकल्पायुष्य व्हावे तया पुढा, माझी या सकळा हरीच्या दासा. बघा संतांचं मागणं कसं आहे? संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कळोळ. पंढरीशी पांडुरंग परमात्मा आणि तुकोबांचा संवाद चालू आहे. आणि पांडुरंग परमात्मा तुकोबाला म्हणतात, तुकोबा मागा ना देवा माझ्यासाठी काही नको. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझ्या पायी सुख. आणि आपल्याला जर सांगितलं मागा, तर मला असं वाटतं इथे प्रत्येक जण भगवान परमात्म्याकडे मागणारच आहे. माझे सकट देवा माझं चांगलं करा, धन दौलत ऐश्वर्य सर्व गुण संपन्न व्हावं. आपण प्रत्येक जण बोललो असेल ना, खोटं नका बोलू, खरं बोला. मागितलं असेल ना? नाही. संत म्हणतात तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझ्या पायी तुझ्या चरणापाशी सुख आहे. ज्याला पांडुरंग परमात्म्याचं तत्व नाम कळाला होता तो काहीच मागणार नाही. ज्याला अपेक्षा आहे ना, याचा अर्थ याला अजून परमार्थ कळलेला नाहीये. तुकोबाराची संपत्ती किती आहे सगळ्यांना माहित आहे? सगळ्यांना माहित आहे.
त्या काळाची 65 लाखाची जागीर तेव्हाची होती. आता कॅल्क्युलेटर मध्ये गणित मावणार नाही, पण त्यांनी त्याच्यावरती पाणी सोडलं आणि आम्ही जमा करत बसलो आणि म्हणून आपण दुःखाला कारणीभूत आहोत. विठाला आज आपण या पंढरी नगरीमध्ये आलो. या पंढरी नगरीमध्ये कशासाठी आलो? बघा, या अभंगाचं वर्णन करायचं म्हटलं ना, चंद्रभागे स्नान का करायचं? पंढरीचं वारकरी का व्हायचं? संतांची संगत का पाहिजे? प्रश्न निर्माण होतात. का करायची वारी? बरं ठीक आहे, पंढरीची वारी कोणी केली असेल पहिल्यांदा? कोणी केली? माझ्या शिवशंकर महादेव भगवान परमात्म्याला माझ्या पांडुरंगाने इथे घेतलंय. कारण पांडुरंग परमात्म्याने ते का घ्यावं? कोणाला? शिवशंभो महादेवांना. त्यांनी स्वतः भक्त म्हणून अनुवाने पायाने ते चालत आले कैलासावरून, एक भक्त म्हणून आले आणि म्हणून पांडुरंग परमात्मा त्यांना इथे स्थान दिले. बरं ठीक आहे, ते देव जरी असले, त्यांना स्थान जरी इथे दिला असला, मग आपल्याला नाही देणार का? देणार ना. माझे तुकोबाला म्हणता, देवा मला काही नको. पांडुरंग परमात्मा पण पुन्हा त्यांना गुंतवायच्या नादात आहे. काय तुकोबा काय करतो असं? मी तुला द्यायला उदार आहे ना, उदार अंतकरण बघ. माझे तुकोबाला म्हणतात, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. मी भिकारी झालो तरी चालेल, पण पंढरीचा वारकरी होईल, मला काही नको देवा. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. माझी उपासना लागे संतांच्या चरणा. तुकोबा शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात, तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. कोण म्हणतं? तुकाराम महाराज. आणि तुकोबाने अशी भक्ती करावी, अशी उपासना करावी, मुखामध्ये नाम घ्यावं, पंढरीचं वारकरी व्हावं, मग आपण होऊ नये का? परम भाग्याचे ठरलो माय बाबा. आपण आज मी स्वतः परम भाग्याचा ठरलो की ह्याच पंढरपूर क्षेत्रामध्ये मला आमच्या संजय बाबाने कीर्तन सेवेचं निमंत्रण दिलं. हे जे तीर्थक्षेत्र आधी रचली पडली काय जंबोया दीप माझे
भारत ही भूमी देवभूमी आहे, संत भूमी आहे. म्हणून मी या प्रत्येक मानव जातीला सांगून जाईल की आपण परम भाग्याची ठरलेल्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, अशी संतांची संगत आपल्याला प्राप्त झाली. असे भगवान पांडुरंग परमात्मा आपले देव होऊन आले. बरं झालं आम्ही माणसाच्या जन्मामध्ये आलो, परंतु जेव्हा संतांचा अवतार झाला तेव्हा आम्ही जन्माला आलो. जगद्गुरु तुकोबारायांनंतर आपला जन्म झालं, बरं झालं. ज्ञानोबारायांनंतर आपला जन्म झालं ते बरं झालं. अन्यथा आपल्याला संत कळाले नसते. माझ्या ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. तुका झालासी कळस भजन करा सबकाश. आणि या वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु तुकोबाराय कळस सारे बायबा. आणि हा संप्रदाय तुम्हाला प्राप्त झाला म्हणून आपण परम भाग्याचे ठरलो. विठाला ही पंढरीची वारी माझ्या महादेवाने पहिले चालू केली. मग असणारा माझे तुकोबाराय आणि माझे ज्ञानोबाराय. जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं ना, साक्षात विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांची परंपरा चालूच होती. विश्वंभर बाबापासून नारायण महाराजांपर्यंत ही परंपरा चालू आहे. कोणती परंपरा? वारी. परंतु जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं ना, तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराज यांना चिंता पडली, आता करायचं काय? वारी करायची कशी? तुकोबारायांचा गाथेला असं आलिंगन केलं. इंद्रायणीच्या काठी बसून रडत होते, हंसत रडत होते. म्हटलं करायचं काय? कारण जगद्गुरु तुकोबाराय आणि पांडुरंग परमात्माचे साक्षात भगवान परमात्मा तिथे अवताराला आले होते देवगावामध्ये. कधी? जेव्हा विश्वंभर बाबांच्या काळामध्ये, जेव्हा विश्वंभर बाबा तिकडे जायला भेटलं नाही ना पंढरपूरला, तेव्हा भगवान परमात्मा तिथे अवताराला आले होते. आणि तेव्हापासून ही परंपरा चालू होती. पण तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं, पण आता करायचं काय? बाबा तर गेले. कोणाला प्रश्न पडला? नारायण महाराजांना. मला काय सांगायचंय? तुकोबारायांची पालखी जी पंढरपूर ठिकाणी येते ना, आळंदीवरून देहूवरून, ती नारायण महाराजांनी चालू केली. एक महादेव भगवान परमात्माने पहिली वारी केली पंढरीची. दुसरा तुकोबारायांची वारी नारायण महाराजांनी चालू ठेवली. आणि तिसरं राहिले आमचे ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांची वारी पालखी कुणी चालू केली? राजा, सरदार, श्रीमंतातल्या श्रीमंत असणारा हैबाजा बाबा. त्या हैबाजा बाबाने ही परंपरा अबाधित चालू ठेवली. आणि ही परंपरा जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना, तोपर्यंत ही परंपरा अशीच चालू राहणार आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांना ज्ञान आहे. पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्याने या सृष्टीची निर्मिती केली, नाम तुम्हारा तारनहार, कब तेरा दर्शन होगा, उसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. आणि तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा एवढा सुंदर आहे, ज्याने सृष्टी बनवली आहे. परंतु एका भक्ताच्या शक्तीमध्ये, एवढी भक्तीमध्ये एवढी पावर आहे, ते सामान्य मातीच्या विठ्यामध्ये एवढी ताकद आहे, भक्तीमध्ये एवढी ताकद आहे, त्या सामान्य विठ्यावरती, मातीच्या विठ्यावरती पांडुरंग परमात्म्याला उभं राहावं. विचार करायचा. काशी केली, मथुरा केली द्वारका, ओ जगामध्ये देव नाही आई बापा सारखा. हे माट्यातलं आहे, गाठ्यातलं नाही. पण तुम्ही बोला म्हणून मी सांगतो. किती करा माय बाप केवळ काशी तेने न जावे, पुंडलिका काय केले, परब्रह्म उभे केले. कशामध्ये शक्ती आहे? आई वडिलांच्या सेवेमध्ये. आणि या भक्त पुंडलिकामुळे आज आपल्याला पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होत आहे. विठ्ठल विठ्ठल.
सोपं सांगतात व घेईना मी जन्म याच्यासाठी देवा, घेईना मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा. ही चरण सेवा नाही, आमच्यासारख्या संतांचे सद्गुरूचे पाय धुवायचे, पाय पुसायचे, ही सेवा नाही. चरण म्हणजे माझ्या भगवान परमात्म्याचं नाम, चरण म्हणजे माझ्या भगवान परमात्म्याचं तत्व, हे लक्षात घ्या. तुझी चरण सेवा, तुझ्या नामाची सेवा माझ्याकडून या पामराकडून घडली पाहिजे. अखंड जो वारकरी ना त्याच्या मुखामध्ये पंढरीची पांडुरंग परमात्म्याचं भजन घडलं पाहिजे. लक्षात, आम्ही कित्येक वाड्या करतो पंढरीच्या, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, याच्यासारखं साधन नाही आहे या जगामध्ये. पण आम्ही फक्त करतो, परिवर्तन जीवनामध्ये नाही आहे. प्रत्येकाने आपला पेपर आपण सोडवायचा आहे. आपुली आपण करा सोड आपण. माझ्यामध्ये मी पंढरीच्या आळंदीच्या वाऱ्या करतो, पण कशासाठी करतो, कशासाठी करतो? आता तुम्ही बोला महाराज तुम्हीच आम्हाला सांगता, आईच्या उदरात आम्ही वचन दिलंय भजन करा म्हणून आम्ही करतो, तसं आहे का? नाही. तुम्ही सोन्याहून पिवळे आमचे सद्गुरू सांगायचे, कारण श्रोत्यांना लवकर कळतं, मला लवकर कळतं आमच्यापेक्षा. कशासाठी जन्म आपला, कशासाठी जन्म आहे, कशासाठी? आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार आमचे गायनाच्या प्रमाणे नेहमी म्हणत असतात. देवे दिला भजन गोमटा, देवे दिला तेव्हाच आम्हाला समजतं आम्हाला भजण्यासाठी दिल्या, आम्हाला पाय दिल्या वारीला येण्यासाठी, फक्त एवढ्यासाठी का? आता वारी आहे, आपण वारीला आलो, आज काय आहे? आज आहे एकादशी, आज आहे एकादशी, चला जाऊ पंढरीची. फक्त आजच्या पुरता मर्यादित आहे, पण एक तुकाराम महाराजांचा अभंग गोड आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी. काही पट्टे बोलायला मागे पुढे लागणार नाही आपल्याला. म्हणतील महाराज तुम्हीच म्हणले पंढरीची वारी आहे माझ्या घरी, मग तुम्ही कशाला जाता वारीला? अरे माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा याने गोड असे सृष्टी निर्माण केली, वाट पाय उभा भेटीची आवडी. माझ्या आई साहेब रुक्मिणी आई साहेब भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्माला विचारतात आहे, स्वामी तुम्ही तिकडे लांब लक्ष कशासाठी लावलाय, काय झालं तुम्हाला? माझे नाथ बाबा येणार आहेत, माझे तुकोबा येणार आहेत, माझे माऊली येणार आहे, माझा हा जीव येणार आहे, माझ्या भेटीला येणार आहे. आणि आजच्या दिवशी माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा कृपालू तातडी उतावील. पांडुरंग परमात्मा उतावी झालेला म्हणजे त्याला सुद्धा आस लागलेली आहे. कोणाला? देवाला. कोणाची? या भक्ताची. की माझा वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपालू तातडी उतावी. म्हणून पंढरीशी जारे आल्यानो संसार, दिनाचा सोयरा पांडुरंग कोणतरी सोयरा आहे. आता तुम्हाला माहेर आहे की नाही? पण आम्ही छाती टोक्स पडे समजा आम्हाला पण माहेर आहे. माझे माहेर पंढरी, Thank you.
वाऱ्या करता चांगली गोष्ट आहे. थोडी भाषा कठीण वाटेल, पण माझ्या सद्गुरू परमात्मे महाराज सांगितलंय ना, जो वारकरी आहे, ज्या सद्गुरूच्या मार्फत तुम्ही जो नाम माळ घातली आहे ना, ज्यांनी अनुग्रह घेतलेला ना, त्या नामावरती आरूढ राहायचंय. मात्र वाऱ्या करा चांगली गोष्ट आहे आणि वारी घडलीच पाहिजे. पण सद्गुरू मार्फत जो नाम भेटलाय ना, तोपर्यंत जो तत्व जो घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला देव कळणार नाही. तुम्हाला असं वाटेल माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा जसा आता त्या विठेवरती उभा आहे, जसं पुंडलिकासाठी आला तसं आपल्यासाठी येईल का? नाही. तुम्हाला त्या भगवंत परमात्म्याला जाणायचंय, त्या भगवंताला जाणायचंय. हे जे वाचतंय वाचलं, आवाज आला का? मला आवाज दिसलं का? नाही. जाणायचंय. आवाज आहे की नाही त्याच्यामध्ये? आवाज आहे. दिसतंय का? नाही दिसत? बरं ठीक आहे. देव, तुम्हाला प्रश्न करतो, तुम्ही किती वर्ष झाले वाऱ्या करता? देव दिसला का? देव भेटले का? नाही ना. नाही भेटले ना? नाही म्हणा ना. हो, बोलू शकत नाही तुम्ही. पण मात्र नाम हाच देव आहे, ज्ञान हाच देव आहे. तू का राह? प्रश्न करा. खूप गंमत आहे परमार्थामध्ये. पण जो साधक, जो भक्त त्या नामावरती आरूढ असेल ना, तेव्हाच त्याला परमार्थ सोपा जाईल. तुका म्हणे सोपे शहाणा तो धनी, नाम हाच देव आहे आणि तो नाम माझा अखंड मुखामध्ये चालू आहे. माहिती आहे? नाम अखंड आपल्या मुखामध्ये चालू आहे. लक्षात घ्या बाबांनो, नाम हाच देव. जगद्गुरु ज्या संतांचा अभंग आहे, त्या तुकोबरायांचा कृपा प्रसाद आशीर्वाद त्यांना कोणी दिला? बाबाजी चैतन्याने दिला. कुठे दिला? ओतूरला दिला. बरं, तुकोबरायांचा अवतार कोणाचा आहे बाबा? नामदेव महाराजांचा. जगद्गुरु कोणाचा अवतार आहे? नामदेवाचा. प्रल्हादाचा अवतार तुकोबा, उद्धवाचा अवतार तुकोबा आहे. आणि संप्रदाय सगळ्यांचा तेथून आहे. अभंग कोणाचा आहे आजचा? तुकोबरायांचा. या धोत्रावयाकडे बायाचंच नाही. अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा. मग तुकाराम महाराज काय म्हणतात? हे जीवावी माझी आस, जन्मोजन्मी आपण असं झालो ना, आपण ह्या मुक्ती लोकात देवाला नावं ठेवायची सोडले नाही, संतांना नावं ठेवायची सोडले नाही. तर आपलं काय? माझं असं मत आहे, माझं ऐकू नका तुम्ही, माझं नका. पण माझ्या तुकोबरायचं ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणे रामेश्वर भटद्विजा, तुका विष्णू नाही तुझ्या. त्यांचं ऐकावं ना. म्हणतात तुकोबराय, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधाय. मग त्यांचं ऐका, माझं नका ऐका. तुकोबरायांचा निरोप तुम्हाला मी आज सांगण्यासाठी आलो की तुकोबराय म्हणतात, देवा माझी एवढीच इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? पहिल्या चरणामध्ये म्हणून
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, हेची व्हावी माझी आस. याचा अर्थ काहीतरी कथ्य आहे. तुकोबाने असं का म्हणावं? असू दे, विठाला विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज असं का म्हणावं? हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. जर तुकाराम महाराज मला भगवान परमात्मा म्हणतात की जन्माला जर घातला तर तुका म्हणे गर्भवासी सुखे आलावे आम्हासी. तर जन्मोजन्मी तुझा दास झालो पाहिजे आणि आमच्याकडून चंद्रभागे स्नान घडलं पाहिजे, संतांची संगत प्राप्त झाली पाहिजे. का म्हणावं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रत्येकाने प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचे का तुकाराम महाराज असं का म्हटले असते? का म्हणावं तुकोबारायांनी? धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, पण कधी आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तेव्हा मी दास झालो. ते बरं झालं आम्ही या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो, अशी संतांची संगत आम्हाला प्राप्त झाली आणि आम्ही वैष्णव झालो. आणि आज आपण वैष्णवा संगत सुख वाटे जेव्हा अनेक मिळेवा विष्णू माया वैष्णवाचा विष्णू माया पहिले दिंडीरवन बघा जरा शास्त्र वाचत जा. संतांनी शास्त्र आपल्यासाठी निर्माण करून घेतलं. आम्ही वाचलं म्हणून आम्हाला कळलं या पंढरीला दिंडीरवन म्हणायचे, या भारताला जम्बूद्वीप म्हणायचे. आणि याच पंढरपूर क्षेत्रामध्ये आज काय भरलेलं आहे? वैष्णवांची मांडी आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेद ते भेद उरत नाही. आम्ही काय म्हणतो? माऊली माऊली माऊली. ते समाधान आहे, पण समाधान आहे इथे काय आहे? समाधान. पण समाधान एक गोष्टीमध्ये आहे. कोणत्या? सदा नाम घोष करू हरी कथा तेने माझे चित्ता समाधान. जो साधक जो भक्त भगवान परमात्म्याच्या नामावरती अवलंबून असेल ना त्याच्या चित्तामध्ये समाधान आहे, नाही म्हणायची सोय नाहीये. पण आम्हाला ज्या सद्गुरु महाराजांचे नाम भेटलंय ते नाम घेतलं तर बरं का इथून आजच्या कीर्तनातून एकादशी निमित्ताने हे घेऊन जायचं. आणि ज्यांचे जर समजत नसेल, जे श्री गुरु इथे आले असतील त्यांनी ही वस्तू समजून घ्यावी. बाबा आज रुक्मिणीवरने कीर्तनकार आला होता, त्याने नाम सांगितलं, सांगा ना मला काय ते आम्हाला कळलं नाही. बाबा आपल्याला असं वाटतं ना या भगवंत पांडुरंग परमात्म्याला मला आपलास करायचंय, भगवान परमात्म्याचं स्वरूप जाणून घ्यायचंय, तर ती वस्तू समजून घ्यावी लागेल.
आणि गंमत अशी आहे, आम्ही व्यावहारिक जीवनामध्ये जे शाश्वत आहे त्याला विसरून गेलं आणि हे नाश पावणार आहे याच्यावरती आम्ही याला कवटाळ धरून बसलेलो आहे. पंढरपूरला तुम्ही आलात, कशासाठी आला? प्रत्येकाला असं वाटतं सुखाला की जीवा करे सीतमान तरी तू पंढरीची तरी तू अवघाची सुख रूप होसी. त्याची पुढची बोल आठवायची आहे. जन्मोजन्मीचे दुःख विसरासी तरी तू अवघाची सुख रूप. पण आम्ही फक्त पहिली जी ओळ आहे ना, सुख लागी जीवा तळमळ करतो ना, सुख फक्त सुख भेटावं त्यासाठी फक्त आम्ही पंढरपूरला आलोय. पण सुख आहे का? सुख आहे का? मला आयफोन घ्यायचा आहे ₹1,00,000. बाबा किती दिवस सुख आणि समाधान आहे? किती दिवस? 1 महिना. मार्केटमध्ये नवीन ब्रँडचा आयफोन आला मग दुःख निर्माण होतो, अरे हा याच्यापेक्षा तो चांगला आहे. किती दिवस सुख म्हणजे सांगायचं काय? जे शाश्वत सुख आहे त्याच्यापासून आम्ही अलिप्त राहिलो आणि जे नश्वर सुख आहे त्याला आम्ही चिकटून बसलेलो आहे. सुख बसे खेटाई बहुपाई संतासिया बहुपाई संतासिया बहुपाई संतासिया बसे खेटाई बहुपाई संतासिया बहुपाई संतासिया बहुपाई संतासिया. कोणाकडे सुख आहे? आता आवाज चांगला आहे. विठ्ठला माझा आवाज आहे बारीक, मला खालच्या स्वरात बोलता तर आज बरं आहे इथे स्वर लागलाय. नाहीतर तुम्ही 2 वरती सांगतो 2 वर सांगतो, पण मी 3 वर जातो 4 वर जातो, आवाज आहे पातळ. त्याच्यामुळे काय वेळ बसा. विठ्ठला मी असं सांगेन, जरी तुम्ही पंढरीमध्ये आलात पहिल्यांदा संतांना शरण जा. पहिल्यांदा संतांना शरण जा. संतांमार्फत तुम्हाला देव कळेल आणि संतांची कृपा झाली तर देव कळल्यानंतर तुम्हाला त्या स्वरूपाची प्राप्ती होईल की मी स्वतःच देव आहे. मायबाप हा परमार्थ याच्यासाठीच आहे. ही नाश पावणारी पुढे एक दिवस अबाधित होणार आहे, जाणार आहे, पण मी स्वतः देव आहे. परमार्थ याच्यासाठीच करायचं आहे. आम्ही फक्त आता हे काय, आता ही वारी आहे पण लोक जत्रा समजतात. कोणी हौशा येतो, कोण नवशा येतो, कोणी गवशा येतो. पण जो अट्टल वारी आहे ना, वारकरी आहे ना, आम्ही वारी का वारी का वारी का करू हजमात वारी. आम्ही वारी का आहोत इथे समाधान प्राप्त. अलिंगन संतांची या दिव्य झाली माझी काय. बघा संतांचे प्रमाण कशी गोड आहे. म्हणून संतांना शरण जायचं आहे, संतांकडे ते सुख आहे. का तुकाराम महाराजांनी म्हणावं, हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. 8व्या पिढीपासून तुकोबारायांचं परंपरा चालू आहे आणि पंढरीशी पांडुरंग परमात्मा तुकोबा म्हणतात. तुकोबा मागा 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 काहीतरी मागा, मी द्यायला उदार आहे. पण तुकोबारा म्हणतात नको, हे चिदान दे का देवा. कोण म्हणतं? तुकाराम महाराज. तुझा विसरला. आम्ही बायको माझी, पोरं माझी, संसार माझे, गाडी माझी, सगळं माझं आहे, पण आपल्या बरोबर येणार का? नाही बाबा. मी तुम्हाला माझं सांगू का, मला कधी कधी असं वाटतं ना हा तो संसार आहे ना, गातालीला संसार म्हणा पुढचा. संसाराच्या अंगी अवघीच
शुद्ध कोणते कीर्तन आहे ते पण गंमत आहे बाबा. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप प्रेम चंदनाचे डोळे हरपले देवा माव. कीर्तन चांग कीर्तन चांग. या कीर्तनात आम्ही शुद्ध झालो पाहिजे मायबा. या कीर्तनामध्ये जो साधक आहे, जो नामावरती आरूढ आहे, या कीर्तन तर म्हणजे शरीर, काया, देह आणि कीर म्हणजे त्याच्यात असणारं जे चैतन्य आहे ना, कीर्तन. थोडं समाजबोध करायचा. कीर्तन तर म्हणजे शरीर, देह, काया आणि ह्या कीर्तनामध्ये आपण शुद्ध झालो पाहिजे. कसं शुद्ध होणार बरं? कसं शुद्ध होणार? सद्गुरू मार्फत जो तुम्हाला नाम भेटला ना, तो नाम अखंड श्वासाने घ्यायचंय. त्याला म्हणतात अनुग्रह. कदाचित तुम्हाला सांगितलंय की नाही सांगितलंय मला माहिती नाही, पण माझ्या सद्गुरूने मला जो निरोप सांगितलाय तो मी तुम्हाला सांगतो. सत्य गुरुने कृपा माझ केली, वारकरी संप्रदायामध्ये अनुग्रह आणि प्रबोध या दोन गोष्टी आहेत, लक्षात घ्या. सद्गुरू मार्फत पहिलं मिळतं जेव्हा माळ घालतो ना, तेव्हा नाम मिळतो ना, त्याला म्हणतात अनुग्रह. आणि बाबाजी आपले सांगितले ना, काय सांगितलं तुकोबाऱ्यांना? नाम सांगितलं. मी पुराव्याविषयी बोलतोय. तुकोबाऱ्यांना पहिले नाम सांगितलं, मग मंत्र दिला राम. भोजन मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्न माझी. मला सांगायचा मुद्दा असा आहे की माळ घातल्यानंतर अनुग्रहाचं नाम आपल्याला मिळतं. त्याने हे शरीर स्वच्छ होतं, पवित्र होतं आणि ते शांत झाल्यानंतर प्रबोधाची जी क्रिया आहे त्याच्याने आपल्याला हे शरीर शांत होतं, समान होतं आणि आपल्याला स्वतःला स्वरूपाची जाणीव होते की मी स्वतःच देव आहे, मी स्वतःचा परब्रह्म आहे, मी स्वतः ब्रह्मास्मी आहे. त्याचे पुरावे सांगायचं म्हटलं, आता उदय आपले चौपालुने बले वरी पैसले पावले, जैसा उदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा राहू, भ्रांताचे कामो विषयावरी. ही प्रमाण ही ओबी म्हणजे ज्ञानोबरायची. तुम्ही मायबाप इथे हे उदय आहे, आपल्याला अटॅच इकडनं येतात आणि हे उदय खूप महत्वाचं आहे. इथे चैतन्य आहे. बाबांनो, प्रबोधाचं जे चिंतन आहे ना, प्रबोधाचं जे चिंतन आहे ते जर तुम्ही घेतलात मग तुम्हाला समजतं की मी स्वतःच देव आहे. आणि म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात की पंढरीला चला, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवन पाहू. का तर आपली वृत्ती आहे ना, जी वृत्ती जे जे भेटे भूत त्याती मानीचे हरीची आधास हरे दाई दिया.
अभाव येतो. हरीची असा हरिदाई दिशा माझा हरी, माझा पांडुरंग परमात्मा ही दिशाला आहे. जी तिकडे पाहावा तिकडे माझा हरी आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावाचे निकल प्रबंध, माझी आत्मा त्याच्या विषयातून राहते. प्रत्येक ठिकाणी माझा भगवान परमात्मा दिसतो, हरी दिसतो. आणि बघा गंमत बघा, माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा कमरेवरती हात उभा आहे. त्या पांडुरंगाला आपण हरी म्हणणार. हरी आहे ना, हरी आहे. आणि महादेवाला काय म्हणतो आपण? हर हर. ते हरी आहे. आणि हराला कुठे घेतलाय? वर. कोणाला? भक्ताला. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. माझ्या देवाला काही नको. माझा भगवान परमात्मा जेव्हा या दिंडीर मनात आला ना, दिंडीर मनात आला ना, त्याने हातातलं शस्त्र टाकून दिलं. काय शस्त्र होतं हातात? हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, महान मन मोहन टाकणारं शस्त्र त्यांच्या हातात होतं. मन मोहिले रे, मन मोहिले रे. ते शस्त्र बाजूला ठेवलं आणि त्या सामान्य मातीच्या विठेवरती माझा पांडुरंग परमात्मा समचरण दृष्टी विठेवर साजरी. राजस सुकुमार मुदनाचा पुतळा किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया. लक्षात येतंय का? लक्षात घ्या. प्रत्येकाने विचार जर केला ना, परमार्थ सोपा आहे. म्हणून गेलो मी. अरे ज्याने सृष्टीची निर्मिती केली तो पांडुरंग परमात्मा सामान्य शस्त्र सगळं शस्त्र टाकून एका भक्तासाठी विठेवर उभा राहिला. 28 युगे 28 विठवरी उभा, वामन रघुमाई दिशे विवेशोभा. म्हणे आई साहेब रुसल्या होत्या. बघा गंमत बघा. म्हणे आई साहेब रुसल्या होत्या आणि आई साहेब रुसून कुठे आल्या? दिंडीर वाटात. आई साहेबांकडे थांबावं, त्यांना विचारावं ना, त्यांच्या सोबत प्रेमाचा संवाद साधावा. पण तो आई साहेबांसमोर म्हणजे रुक्मिणी मातेसोबत संवाद न साधता माझा पांडुरंग परमात्मा कुठे गेले? पुंडलिकाकडे गेले. का? मग लक्षात घ्या, हे आपल्यासाठी आहे की भक्त कसा असावा. मन हा मोगरा अर्पुण ईश्वरा, पूर्णरूपी संसारा. बघा पूर्ण अभंग बघा. आम्ही फक्त पाठांतर करतो, आम्ही फक्त वाचतो, परंतु माझ्या सकट मी पहिले मलाच गोष्ट करतो. म्हणजे तुम्ही बोलाल की आम्हाला बोलले, आम्ही फक्त गातो. एक वेळांटी वेग मात्र चुकला म्हणजे अर्थ बदली होतो. म्हणून अभंग वाचत असताना मला आमचे नाना बाबा शिंगेतोडे आहेत ना, एक अभंग कीर्तनासाठी घेतला होता. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मे पतित. आणि तिसरं चरण होतं वाढावाय सुख. मी काय म्हणत होतो? वाढवावे सुख. त्यांनी मला सांगितलं गाता कीर्तनाला जाशील ना तेव्हा गाता ओढायचा. आणि बरोबर आहे. तेव्हापासून मी गाता ओढायला लागलो. आणि म्हणून तुम्हाला आजच्या कीर्तनामध्ये तिसऱ्या कडव्याचे दोन्ही अर्थ बोलून दाखवले. काय? संत संग सर्व का अखंड प्रेमाचा सुकाळपणे कलोळपणे. हे मला सांगता आलं का? त्यांचं ऐकलं म्हणून. म्हणून अर्थ काना मात्रा हे आपल्या लक्षात असावं. नाहीतर आपलं कोणतरी मनगट धरेल. मी मगाशी बोलून गेलो, हे माथ्यातलं आहे, गाठ्यातलं नाही. कारण मी माझे पुरावे आणि मी माझं खरं पण इथून लगेच सांगून टाकतो. म्हणजे तुम्ही बोलाल नको डोंबिवलीचा बुवा आला आणि आम्हाला सांगून गेला. पण मी तुम्हाला हेही बोलून गेलो, हा अभंग माझा नाहीये, माझ्या तुकोबाराच आहे. तुकोबारा का नाम मागतात? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. संतांचा महिमा अगाध आहे. ऐसा संतांचा, ऐसा संतांचा संत संगती जय काय सांगू सुखा. आपण पारखे नाही जेते, नाही जेते. साधू थोर जाना, साधू थोर जाना. या मृत्यू लोकांमध्ये साधू थोर जाणार. बरं साधू ओळखायचा
आणि अशा साधूला आपण शरण झाला पाहिजे. आणि ह्या वाऱ्या आपण जेव्हा करतो ना, माझे तुकाराम महाराज म्हणतात काय की आस लागली पाहिजे संतांच्या संगतीची. या जन्मामध्ये आपण हे केलं, पुन्हा आम्ही माणसाच्या जन्मात येऊ की नाही माहिती आहे का बाबा. शास्त्राने आमच्या शरद बाबांना रिटायर केलं. आता 58 वर्ष केलं. रिटायरमेंट झाली ना. हो, पहिले 60 वर्ष होतं. आम्ही परमार्थ करू पहिले 60 होते, आता 58 केले. 58 होते 60 केले. वाढवले का परत? पण कमी केले बाबा. कारण मी हाऊसिंग लोन डिपार्टमेंटला आहे. आणि मी 60 वर्ष पकडले ना, तर मी 30 वर्षाची लोन द्यायचो. मी 2 वर्ष मी कमी केले. मला 2 वर्ष लिहून द्यायचंय की 2 वर्ष 58 ते 60 वर्ष करेल. मी 2 वर्ष तुमच्या लोन मध्ये वाढून देईन. काय आहे की आपलं आयुष्य किती कोणाला माहित नाहीये. आषाढी कार्तिकीचे वारे करायचे, पण करत नाही राहायचं. भगवान परमात्म्याला ओळखायचंय. काय म्हणाला तुकोबरायने दान मला न लगे मुक्ती धन संपदा संतांची संगत द्या. मला धन नको, संपदा नको, काही नको. बघा, आणि आम्ही झोली भरून द्या. आज सगळ्यांनी झोली भरून मागितलं असेल, पण संतांनी मागव माग नाही का तुझं प्रीती आहे. काय संतांचे शब्द आहेत. अकल पायुष्य व्हावे दया तुला माझी या सकल. ही शेवटचे शब्द त्याला अंडरलाईन करा. सकल हरीच्या दासा. आता आपण शोधायचं नाही हरीचा दास आहे का. हा, तू गंमत आहे. एक एक शब्दावरती बोलतोय. अकल पायुष्य व्हावे तया तुला माझ्या सकला हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न होतवणे काली ही संत मंडळी. पुढचा प्रमाण बघा. अहंकाराचा वाळा न लगो राजसा. वा वा वा, पाठ आहे तुमचा. माझी आहे विष्णू दासा. आम्ही विष्णूची दास आहोत का. ही गंमत आहे. आहोत का दास. नाही तर माझा एक प्रमाण गोड आहे. दोन्ही दिसती पारी घे, दोन्ही दिसती पारी घे. मी प्रभाकर महाराज दळवी यांना जर संत म्हटले तर चालेल का. नाही, त्यांना मी महाराज म्हणू शकतो. गुरुवर्य प्रभाकर महाराज दळवी डोंबिवली किंवा दातेवली. मी त्याला संत नाही म्हणू शकत. संत ही पदवी ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय दयाळू. असंत नव्हती जगा मानसाच्या सारी घे. गोड पुरावा सांगितला संतांचा. समुद्र नदी नवे पैगा पाषाण मनोनिया लिंगान. संत नव्हती जगा मानसाच्या सारी घे. तुम्हाला तो प्रमाण झालं ना, त्याच्यावर सांगतो. हौसो धावला हा, बको धावला हा. हौस पांढरा आहे, बगळा पांढरा आहे. बरोबर. पांढरा शुभ्र. आता बुवा पांढरा. आणि संत कपडे घालतात पांढरे. मग बुवाला मी संत म्हणणार का. बाबा नाही, नाही, चूक का. संत आणि बुवा मध्ये भेद. जो बगळा आहे ना, बगळा तो दुधामध्ये असलेलं पाणी फक्त सेवन करतो. आणि जो हंस आहे ना, हंस दिसणारा पांढरा शुभ्र बगळ्यासारखा दिसतो, परंतु त्या दुधामध्ये असलेलं पाणी बाजूला करून दूध सेवन करतो. म्हणून ते हंस आहे. बेटाला माझे संत हंसासारखे. त्या माणसामधून माणूस पण काढून देऊन तू देव आहेस हे दाखवतो.
संत. आणि म्हणून संतांना ओळखायचं, आपण संतांना ओळखायचं. असे संत परम भाग्य ठरलं आपलं. ज्ञानोबा तुकाराम या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन आपला देव कळाला नाही, संत कळला नाही, भक्ती कळाली नाही, नरदेवाचा समजून घेतला नाही तर उपयोग नाही पाहिजे. किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माला यायचे. आम्ही वाऱ्या करत बसतो, वाऱ्या करत बसतो. काही काही माळा घातल्या ना, फक्त हाऊस म्हणून घातल्या. मी सांगेन माळच घालू नका आणि घालणाऱ्याने पण घालू नका. कशाला फुकट घालायचं, त्याच्यासाठी आहे का? नाही. माझ्या मगाशी बोलता बोलता राहून गेलं. माझ्या देवाला काही लागत ना, काही चालत नाही. काही मागणे किंवा तुकोबराचे प्रमाणे बघा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. त्याला शेवटचं प्रमाण काय? काही ना लगे का भावाची करा. माझ्या देवाला काय लागतो? मी डोंबिवलीवरून आलो पंढरपूरला, काय आणलं देवाला घेऊन? काय आणलं का? आणलं? काल मी माझ्या ज्यांनी मला अनुभव दिला. आता गुरुपौर्णिमा आली ना, माझे सद्गुरू त्यांना भेटायला गेलो. मी काय केलं त्यांच्यासाठी? माझ्या देवाला फक्त भाव पाहिजे, देवाला फक्त माझे भाव पाहिजे, त्यांना फक्त भाव पाहिजे. आणि म्हणून माझे तुकोबर आहे. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात वारकरी पंढरीचा पंढरीचा वारकरी वारी चुकवलेली हरी. म्हणून आपल्या या शरीरामध्ये जोपर्यंत जे तत्व आहे, जोपर्यंत नाम आहे, जोपर्यंत आपण आहेत आहोत ना, तोपर्यंत वारी करायची. जसं जमेल तसं करायचं बाबा. कारण काय होतं, आपण मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो ना, ही जी माया आहे ती आपल्या सोबत फिरत असते आणि मग आपल्याला अहंकार चढतो. माझ्यासारखा मीच. ज्या भगवान परमात्माने आपल्याला त्या कार्यासाठी पाठवलंय बघा, हे तुम्ही उभे आहेत ना, धरी धरिती अवतार, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर. जेव्हा ते राम प्रभू होते तेव्हा आपण वानर होतो. जेव्हा ते श्रीकृष्ण भगवान परमात्मा होते तेव्हा आपण गवळे होतो. आणि आज आपण
हे विठ्ठेवरती उपाय आहेत आणि म्हणून आपण वारकरी आहोत हे लक्षात घ्या. हे सगळ्यांचेच वाक्यात नाही बरं, सगळ्यांचेच वाक्यात नसतं. आणि एक संकल्प करायचा, देह जावो 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 त्याची गळी. हा संकल्प आपण करायचा. पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी. कोणते पाय? आता मी जाऊन इथं दर्शन घेतो ते पाय नाही, तिथे तर दंडवत करायचंय पण नाम सोडायचं नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंग दृढभाव. देह गेला तरी चालेल पण आषाढी कार्तिकीची वारी सोडायची नाही, ते नाम सोडायचं नाही. आणि मग माझे संत संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संतांची संगत प्राप्त केल्यानंतर संतान के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. मेरा के बन गई राधा के बन गई. संतान के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. कोण म्हणतं का संतांच्या संगत करायची? कारण संत प्रेमळ आहे. संत तो दाबून घ्या बघा, विठ्ठला विठ्ठला प्रेमालो त्याचे आज सांभाळलेले सत्ती भय निरासरी. संत मला सांभाळतात, त्याचे माझे हित करती सकल तेने हा गोपाळ. म्हणून संतांची संगत करायची. संतांचा सुकाळ आहे, संतांकडे प्रेम आहे आणि म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये आपण यायचंय. माझा भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणतो, संत माझे गुरु, मी त्यांचा चेला आणि त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला. एरवी कोण पुसत होते? कोण म्हणतो? देव. देव म्हणतो प्रत्येक ठिकाणी मला जाता आलं नाही म्हणून संतांच्या मार्फत हा जो प्रसाद आहे, हे जे नाम आहे, हा तुम्हाला मी वाढण्यासाठी आहे. हा तुम्ही घ्या. त्याची संत देव म्हणजे संत आहेत ना, हे पुरावे आपल्यासाठी करून ठेवले. देव येऊन तुम्हाला कृपा प्रसाद देईल याची वाट पाहायची नाही. संतांनी दिलाय ना, संत म्हणजे देव आहेत. ज्यांचे हेत विठ्ठली, ज्यांचे हेत विठ्ठली, नेणती काही टाना टोना. किंवा देव द्यायची संत, संत द्यायची देव. निमित्यात फक्त प्रतिमा आहेत, फक्त प्रतिमा येते. ज्ञानोबाचा अवतार कोणाचा आहे? महाविष्णूचा अवतार. तुकोबरायांचा अवतार मला. मग आता त्या संतांच्या स्वरूपामध्ये आलेले आपल्याला प्रसाद देण्यासाठी. हरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू स्वामी. बघा त्या आरतीमध्ये म्हणजे ज्ञानोबरायांचं वर्णन आहे, म्हणजे तुकोबरायांचं आहे वर्णन आहे. आणि आम्ही बाहेर शकतो देवाला. लक्षात घ्या, कुठल्याही संप्रदायामध्ये जा, नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंताला शिव झाली. ही पुरावे सगळे संतांचे, माझे घरचे बिलकुल नाही. फक्त निरोप सांगण्यासाठी मायबाप मी इथे उभा आहे. आम्ही फक्त हरिपाठ वाचतो. अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञान दे. तुम्हाला ज्ञानेश्वरी कळाली नाही, तुम्हाला भागवत कळालं नाही, तुम्हाला अमृतानुभव कळाला नाही, तुम्हाला चांगदेव 65 कळालं नाही ना, छोटस हरिपाठ बनवलं. सामान्य माझ्या भोळ्या बाबड्या समाजाला कळावं आणि जीवाचा उद्धार करून घ्यावा. कशासाठी आला? पंढरपूरला आम्ही सुख शोधण्यासाठी. सुख माझ्या संतांकडे, सुख माझे त्या नामामध्ये आहे. म्हणून संतांची संगत करायची. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संत संगती सर्व काळ
मायबापाचा सुखाल कल्लोळ अखंड कधीही खंड न पाहणार असं प्रेम माझ्या संतांकडे सांगायचं जरी म्हटलं कृपा कटाक्षाने आले आपल्या पदी बैसवले कृपा केली संत जने लाविले भजने श्री हरीच्या नाहीतरी जातो वाया लक्षाच्या वयाने भोगवया नाहीतरी जातो वाया माझ्या संतांकडे आणि म्हणून मायबाप त्या संतांना शरण जावं का संतांना शरण जावं कारण त्याने आपल्या हृदयामध्ये चैतन्य स्वरूप आनंद घन स्वरूप भगवान परमात्मा विठ्ठलाची पंढरीची पांडुरंग परमाची ओळख करून दिली म्हणून एकदा माझ्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं विठोबा असे गायनाचार्य लाभले. सुंदर तुम्ही साथ दिली. मी काय मोठा कीर्तनकार नाही बरं, सांगून जातो. एक प्रमाण आता तुमच्या चालता बोलता मी बोलून गेलो. कृपा केली संत जनी, लाविले भजने श्री हरीच्या, नाही तरी जातो वाया, लक्ष 84 भोगावया. जे काय इथे झालं हे माझं नसून माझ्या श्री गुरुच आहे. माझ्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचा निरोप मायबाप तुम्हाला सांगून जाणार आहे की आज आपण पंढरीला आलोय ना, वारीला आलोय ना, पांडुरंग परमात्मा समोर संकल्प करायचा आहे.
देवा तुम्ही मला जो आयुष्य दिलाय ना तो किती दिलाय तो तुम्हालाच माहिती आहे. मगाशी चालता बोलताना मी यांना बोललो आमच्या सोबत जे आज घडलं आज 4 तास ट्रॅफिक मध्ये मी बोलता बोलता यांना बोललो आपण कितीही प्लॅन केला आणि कितीही आपण जरी शेड्यूल बनवला आपला शेड्यूल त्यांनी बनवलेला आहे. हा चालता बोलवणारा तो आहे चाले हे शरीर कोणाची असं कोण ना बोलवी तो हरिवन हे सगळं माहिती आहे मायबाप तेवढा मोठा आनंद आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप जगी सर्व सांडुनी माझ्याई सर्व सांडुनी म्हणजे देह भान अर्पून असणारे छडविकार नाचते करून मायबाप नाचावं या रे नाचू प्रेमानंदे पण भूत लक्षात घ्या राम नाम चिया छंदे माझे राम नाम घ्या माझ्या विठ्ठलाचं नाव घ्या त्या नामस्मरणामध्ये नाचा नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. अरे हे नाचणं आहे ना हे चैतन्यमय आहे लहरी निर्माण करणार आहे आनंदमय देणार आहे सुख प्रदान करणार आहे समाधान देणार आहे. आणि आम्ही जे नाचतो ना वरातीत पॅन्ट फाट असतो ते नश्वर आहे. चंद्रभागेचा कीर्तन टाइमवर संपवणार आहे नाहीतर मला परत पुढच्या वर्षी तारीख भेटणार नाही त्यामुळे संपवलेलं आहे. क्षमा असा तुम्ही आम्हाला फक्त बोलवा कीर्तन दिलंच पाहिजे असं काही नाही बाबा. ठीक आहे संजय बाबा संजय बाबा असं काही नाही. आम्हाला कीर्तन देवा त्याच थोडीच नाही फक्त बोलवा कुठे कार्यक्रम नसावं. पण आम्ही जे फिरतो ना माझ्या बरोबर मला आशीर्वाद देण्यासाठी आमचे शरद पवार आले मला माहित नव्हतं प्रभाकर महाराज फक्त बोललो होतो तुम्ही असाल तर या कार्यक्रम नसला तर महाराज नक्की येऊ आणि आमच्या अगोदर ते पोहोचले. बरं झालं ही काही मंडळी माझ्या बरोबर आलेली आहेत देवाची आमचे गणेश महाराज असतील आमचे गणेश महाराजांचे व्याही हे आले त्यांचे जावई सुंदर असे गायनाचे आहेत त्याला म्हटलं तुम्ही आलात तर बरं होईल. आमचे माझ्या गावडी गावामध्ये तुम्हाला सांगून जातो मला मी सांगू तुम्हाला थोडासा ना मला अहंकार झाला अहंकार बोलायला हरकत नाही बाबा. आज ही मंडळी जर माझ्या बरोबर आहे माझ्या गावडी गावामध्ये डोंबिवलीला अधिक महिना जो साजरा झाला ना माझी छाती भरून आली माझ्या. मी कधी असा विचार केला नव्हता एवढा मोठा माझा पांडुरंग परमात्मा आज माझ्या त्या गावडी गावामध्ये पहिलंच वर्ष आहे. आणि आज सकाळी अभिषेक झाला आरती झाली हरिपाठ झाला पांडुरंग परमात्म्याची मूर्ती जीर्णोद्धार पान प्रतिष्ठा सोहळा झाला. आणि आज तो पंढरीश पांडुरंग परमात्म्याने आम्ही फक्त निमित्त अधिक मास महिन्यामध्ये दररोज प्रवचन हरिपाठ कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी करून घेतला. आज मला बरं वाटलं तिकडे कार्यक्रम चालू आहे आपण फक्त निमित्त होतो आणि आपल्यासारखा तरुण भाग्यवंत नट्य हरि कीर्तनात आम्ही म्हणतो मता झाल्यावर करू परमार्थ नाही होणार. अरे त्यांना गव्हर्नमेंटला कळलं ना बोलून गेलो त्यांना कळलं हा काय लायकीचा उरला मग याला बाबा तू साईडलाच बस तुझा हात गेला पाय गेला आम्हाला डबल इन्शुरन्स द्यावा लागेल तू घरीच बस. तुझ्या जागेवरती आता काय झालं माहितीये का आम्हाला पॅकेज द्यायचं 8 लाखाचा वार्षिक 8 लाखाचा पॅकेज डिवायडेड बाय 12 कॅल्क्युलेशन घरी गेलं करा त्याच्यामध्ये 4 लोक कामाला ठेवायला लागले मग यांना तू घरी बसवा अशी झाली ती गंमत. आणि आम्ही म्हणतो परमार्थ कधी करू नाही आमच्यासारखे तर नाही बघा आताच नाचायचंय ते. अरे माझ्या देव नाचत असेल ना धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. अरे वा काय आनंद आहे. मी तर म्हणतो ना माझ्या देवाला मला काही नको मला असं कधी कधी असं वाटतं ना तो बंगला नको ती गाडी नको काही नको. मी तर तुम्हाला सांगू माझ्या बायकोला मी डायरेक्ट बोललोय 2-3 वेळा बोलणं झालं ती बोलते तुम्ही असं बोलतात कशाला बोललो बाबा हे काय कामाचं नाही असं असं वाटतं कुठेतरी जावं पंढरीला जावं झाडू मारायचं काम करावं 2 टायमाचं खायला दे बाबा आणि अखंड नामस्मरण करावं तोच आनंद आहे हो विठाला. चंद्रभागेमध्ये स्नान 3.5 कोटी
माझ्याकडे 4च मिनिटं राहिले. 3.5 कोटी तीर्थ आपल्या या महाराष्ट्रात आहेत. 3.5 कोटी जाता येणार नाही, पण एक ठिकाण असं आहे, सकळ तीर्थाची या नाही सकळ फिरते ते कुठे आहे निवृत्ती नाथांच्या चरणाकडे. तो आठवत नाही, तुम्हाला आठवत नाही. 3.5 करोड तीर्थ आपल्या महाराष्ट्राने भाग्यात आहे. आपण परत भाग्याचे बोलून सारखं ते बोलतोय, पण आपल्याला जाता येणार नाही. पण एक असं तीर्थस्थळ आहे त्र्यंबकेश्वर, निवृत्तीनाथांच्या चरणापाशी. तिथे जा. 3.5 करोड तीर्थांचं तुम्हाला पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही मायबाप. आणि त्या ठिकाणी चंद्रभागेस ना तुका मागे ह्याची दान असे तुकोबराने जे दान मागितलं यातून घेण्यासारखं असं आहे की जगद्गुरु तुकोबर आहे, संत आहे, विष्णूचा अवतार आहे. म्हणे रामेश्वर बट तुझ्या तुका विष्णू नाही तू ज्याने ते तुकोबर आहे असं जर दान मागत असेल तर आम्ही सुद्धा हेच दान मागावं. तुकोबर आहे, आम्ही देवाचं वैष्णव व्हावं, दास व्हावं, पंढरीची वारी व्हावी. पंढरीची वारी होत असताना वारी जोपर्यंत मी याच्यात नाही परमात्मा आहे तोपर्यंत ती वारी भरावी आणि चंद्रभागेमध्ये स्नान व्हावं. हीच माझी इच्छा. शेवटची अशी इच्छा असते आपली व्हावी आणि आपण असं दान मागावं. आपण मागतो त्या संसारासाठी जो नाश पावणार आहे त्या संसारासाठी कदापि मागू नका. तुम्ही जन्माला आलेला जो आयुष्य ठरलेलं आहे त्या आयुष्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याने सगळं तयार ठेवलेलं आहे. सगळं मी नेहमी सांगतो, मुलगा जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्थानामध्ये दुधाची निर्मिती भगवान परमात्म्याने करून ठेवली. मी एवढं कमवणार,
आणि मी बरोबर घेऊन जाणार असं आहे का? नाही. आपण कोणी नाहीये, करता करवी तर तो आहे. सगळा शेड्यूल, सगळ्या गोष्टी त्याने करून ठेवलेल्या आहेत. आपण देवाला सांगायचं नाही तो माझ्यासाठी, आपण म्हणतो देवाला बोलतात तो आमच्यासाठी. अरे आपल्याला दोष द्या, आपले कर्म बघा, आपल्या कर्माकडे जास्त काही बोलत नाही. आपण कर्म करत असताना चांगले का? आणि हे आम्हाला संतांनी विचार, हे आम्हाला संतांनी सद्गुण सद्विचार आम्हाला शिकवले, आम्हाला वाकायला शिकवलं, आम्हाला न जय हरी घालायला शिकवलं, आम्हाला रामकृष्ण हरी बोलायला शिकवलं. का? तुझ्या तर माझ्या तर सर्वभूती रामच नाम, सबमेवई राम सबमेवई श्याम, सबकी एक आत्मा अलग अलग है नाम. नाव वेगळे, आत्मा मात्र मायबाप एकच आहे. हे संतांनी विचार तुम्हाला आम्हाला दाखवून दिले. म्हणून त्या संतांचा एकच प्रश्न केला, ज्ञानेश्वर शास्त्राची निर्मिती करून ठेवली. अहो त्यांच्या वेळेस टाळ नव्हते. टाळ दगडाच्या टाळामधून गायले अभंग, सांगा पांडुरंग. आता आमच्या कीर्तनामध्ये आम्हाला मिक्सर पाहिजे. आम्हाला जेव्हा फोन येतात ना, महाराज सेवा पाहिजे, आम्ही सांगतो त्यांना काय मिक्सर पाहिजे. आता तो कॅशिओ ठेवायला नाही बाबा, कॅशिओ हे चुकीच आहे, हे चुकीच आहे. कॅशिओ कशाला पाहिजे? संतांनी परमार्थ केला ना. क्षमा करा, मी बोलणार आहे, हे आपल्या भागात मी बोलणार आहे. कॅशिओ कीर्तनकाराच्या साथीला कॅशिओ कशाला पाहिजे? अरे हे आहे ना स्वर, सरस्वती इथे आहे ना, गायनाच्या ही सरस्वती आहे इथे आहे, हे कशाला पाहिजे? अरे संतांकडे टाळ नव्हते, दगडाचे टाळ केले संतांनी, माईक नव्हते हो, परंतु हे तरी सुद्धा संतांनी आपल्याला उद्देश करावा आणि तो नाम घराघरामध्ये पोहोचावा. नामामध्ये एवढी ताकद आहे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, परंतु ते नाम संतांच्या मार्फत घ्या. ठाईचा मुरला अनुभव, साधुबोध झाला, तो गुरुने ठेला. ठाईचा मुरला अनुभव असो, याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकवून हे देवा, मी या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो ना, जोपर्यंत मी आहे ते मी, तुम्ही नाही का बरं, मी जोपर्यंत मी आहे ते ना, जोपर्यंत माझे पाय साबूत आहेत ना, जोपर्यंत माझी वाणी बोलती आहे ना, मायबाप मला तुझ्यापर्यंत येऊ दे. आणि तुझ्या नामाचा छंद, हे नामस्मरण असंच अखंड 21,600 वेळा चालू राहू. आणि चालू राहिलेले काय होतं? चोवदयाच्युत सर्व काळ. माझ्या भगवान परमेश्वराचं अखंड भजन जर आपल्याकडनं घडत असेल ना, जाता जाता सांगतो मायबाप, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पण त्याचं उत्तर आहे चोवदयाच्युत सर्व काळ. काय गोड प्रमाण आहे हो. सतत जो साधक, जो भक्त अखंड भगवंताचं नाम घेत असेल ना, त्याचे शरीर पवित्र आहे आणि पुण्यवंत आहे. म्हणून मायबाप हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय, पवित्र जीव देह त्याचा. किती सांगावं, किती सांगावं. पण आम्ही काही असे किती महाराज आले आणि किती पिले, आम्ही तर महाराज कुठेच बसत नाही, कुठेच बसत नाही. क्षमा करा मायबाप, स्वतःला ओळखा. कर्म करा, कर्म ही पूजा आहे. कर्म करा, आपल्या वाट्याला जे कर्म आहे ना ते कर्म करा. परंतु माझ्या साधू संतांनी जे जे ज्ञानेश्वरी सांगितली ना, दररोज 5-10 सकाळी जमतील असे ज्ञानेश्वरीचे गोळे वाचा, दररोज संध्याकाळी हरिपाठ. आता काकडा सांगणार नाही, कारण काकडा मीच करत नाही. बरोबर ना महाराज, काकडा सकाळी मी करत नाही रोज. कधी सप्त्यामध्ये आम्ही सप्ताह चालू केला म्हणून आम्ही तेव्हा करतो, कारण बोले त्यासाठी त्याची आम्हीच बोलतो. आम्ही का खोटं बोला? हा, मी पहिले माझ्याकडनं सुरुवात करतो. हा, आपण मग तुमच्यामध्येच आहे. दररोज हरिपाठ संध्याकाळी. आणि माझ्या भगवान परमात्म्याने जे नाम दिलंय, तर नाम सतत दुकाने घेतलं पाहिजे.
हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणताय, पण आपलं शरीर तरी म्हटलं पाहिजे ना. विठ्ठल 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 काय सांगितलं म्हणाला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती एक बातमी यायची ना टीव्हीवर. विठ्ठल ठ म्हटलं की ते अटॅक ठ या डोसा तो शब्द आहे ना त्याला ठसा पोचायचा. पण तसं नाहीये. विठ्ठल वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीपती. आणि तो एकत्र आले, ते तीन देव एकवटले, ते तीन देव एकत्र आले म्हणून तो विठ्ठल आहे. आणि एकत्र तो विठ्ठल विठ्ठल म्हणायचा. आणि म्हणून प्रत्येक कीर्तनामध्ये त्या विठ्ठलाचं एक दृष्टांत झाला, सिद्धांत झाला, मध्ये त्या पांडुरंगाचं भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल असो आपुल्या बरे नाही मी बोलत, सका भगवंत कृपा त्यांची शाळुकी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी किंबहुना तुम्ही जे केले धर्म कीर्तन शिकीस नेले येथे काय उरले माझे. इथे आजची कीर्तनाची सेवा मला आमचे संजय महाराज वैद्य असतील यांनी दिली असून बोलण्याच्या ओघातून एखाद्याला स्पर्श करून शब्द केला असेल. मायबाप लक्षात घ्या, या नारदाच्या गादीवरून जो बोलतो साक्षात भगवान परमात्मा वधून घेत असतो. मी माझ्याबद्दलचं सांगितलं तुकोबरायचा अभंग आहे, तुकोबरायचं चिंतन, तुकोबरायचा निरोप तुम्हाला आज या पंढरी क्षेत्रामध्ये सांगण्यासाठी आलो. मायबाप फक्त एवढंच सांगायचं जाता जाता, तुम्हाला तुमच्या श्री गुरुने जे नाव दिलंय अखंड चिंतन दिलं तत्व आहे. नवे नवे मी नेहमी सांगत असतो, मरण माझे मरुनी गेले गेले, मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर अमर, मज केले अमर. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, माझे मरण मी पाहिले डोला, तो सुख सोल अनुपम्य. असे असणारे संतांना ही अनुभूती यावी. मायबाप आपल्याला सुद्धा आली पाहिजे. ज्या दिवशी मी भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं ना, मरण माझं मरून गेलं म्हणून संतांनी ते उभी टाकली, माझे मरण मी पाडले डोला. आणि आम्ही मरणाला घाबरतो. मरणाला घाबरायचं नाही, घाबरायचंच नाही. जो यम ज्या यमाला आपण घाबरतो तो यम चराचरामध्ये तुकोबरांना कापायचा का? कारण माझ्या तुकोबरांची वाणी म्हणायची, माझी मज झाली अनबरवाच्या. तुकोबरांची वाणी जी अनावांची असेल असं व्हायचं कोटी आठवायची नाही. मग आपली व्हायला पाहिजे. माझ्या प्रत्येक साधकाच्या ठिकाणी ही दशा झाली पाहिजे. साधकाच्या ठिकाणी अष्टमात्मिक साथ झाली पाहिजे. प्रत्येकाला त्या नामाचा, देवाचा, भक्तीचा, संतांचा अनुभव आला पाहिजे. असो हे माझं कीर्तन रूपी वाक पुष्प माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो, माझ्या ज्ञानोपरायाच्या चरणी अर्पण करतो, माझ्या तुकोपरायाच्या चरणी अर्पण करतो. तुम्ही उपस्थित सर्व छोटे जण म्हणजे विनेकरी बाबा असतील, मला सुंदर असे गायनाचार्य लाभलेले आमचे जावई, आमचे मृदंगाचार्य, माझ्या बरोबर आले आमचे गुरेवाले अनिल महाराज पाटील असतील, शरद बाबा म्हात्रे असतील, आमचे बाबा असतील, आमचे जावयांचे बाबा, आमचे रुपेश महाराज असतील. इथे आलेले तिघे सगळे कीर्तनकार आहेत बरं का. आणि यांची संगत मला नेहमी आहे. आमचे राजेश महाराज असतील आणि नेहमी या परमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचा मला पाठिंबा आहे, आमचे अरुण महाराज सरनोबत. ते महाराज नाही आहेत पण ते महाराज भाऊ अशी माझी तरी इच्छा आहे. ते लांब बसलेत, त्यांचे भाऊ कुठे सुभाष आजवरकर, त्यांचेच भाऊ सुभाष. तुम्ही जसे आहात तशी तुमची रांगोळी काढणार एवढे ते स्पेशालिस्ट आहेत. आणि आमच्याकडे ते विनामूल्य सेवा देत असतात. पंढरीची आळंदीची सेवा विनामूल्य असते त्यांची. आणि माळकरी नसून सुद्धा 5-5 दिवस 8-8 दिवस 15-15 दिवस त्यांनी पायीवारी करावी. अशा सगळ्यांची मला संगत लाभली. कारण नवे हा खेळ एक याचा. आणि म्हणून त्यांच्या शक्तीमुळे हे कार्य मी तिकडे डोंबिवली विभागामध्ये करतो. अशा सगळ्यांना संगत प्राप्त व्हावी असो हे माझे कीर्तन रूपी वाक पुष्प माझ्या सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो. हे नाव घ्यायचं राहिलं. आमचे गुरुस्थानी असलेले आमचे माझे मावस भाऊ आमचे नारायण महाराज, ते पण गायनाचार्य आहेत, तर त्याचा आवाज बसलाय, पण त्यांना तुम्ही खुर्चीतच बसा. असो हे कीर्तन रूपी वाक पुष्प माझ्या सद्गुरूचे अर्पण करतो, ज्ञानोबरायाचे चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल.